समोर येऊ नका आता.
चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांच्या काणी गुणदोष मनानानी मस्तक हे ठेंगणे करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करो रतमन मना हे पांडुरंगा करो रतमन मना करो रतमन उतर चरण दर्शने करी चरण दर्शने करी दुसरे चरण संतांच्या संत कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आज या ठिकाणी आपण भगवंताच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी आपण भगवंताचं नतमस्तक होऊन भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी
आपण आज कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करणार आहोत। पण त्याच्यात एक 2 मिनिटं की ही जी सेवा आहे बरेच वर्षापासून आमचे जे आधीचे महाराज वांजरवाडेकर महाराज यांची होती, त्यांच्याकडून ही आमच्याकडे आलेली, हे आमचं परमभाग्य आहे। आणि कुठेतरी भगवंताला मार्तंडेयांना आणि आमच्याकडून सेवा करून घ्यावी अशी इच्छा असेल म्हणून ही सेवा आमच्याकडली आहे, परमभाग्य आहे आमचं। आणि भगवंताने ही सेवा यथासांग व्यवस्थित करून घेईलच, त्याच्याबद्दल वादच नाही। आपण आता भगवंताच्या सेवेला आणि या कीर्तनाला आपण प्रारंभ करणार आहोत। भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। अनेकांच्या कानी गुणदोष मनानानी मस्तक ठेंगणे करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राहे समाधान। तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार। प्राप्त प्रसंगी सेवेकरिता जगतवंद्य संतश्रेष्ठ विश्ववंद्य देहू निवासी ज्यांना वारकरी संप्रदायांचा कळसी उपमा आहे अशा या थोर ज्येष्ठ श्रेष्ठ संतांच्या गाथ्यातील तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील हा अभंग असून हा अभंग 6 चरणाचा आहे। आणि या अभंगाद्वारे तुकाराम महाराज सर्वसामान्य जनांना साधकांना आणि भक्तांना जर भगवंताची प्राप्ती करून कशी घ्यावी या अभंगाद्वारे तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत। चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। आता आपण या ठिकाणी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ शब्दशः पाहिलेला आणि प्रत्यक्ष कीर्तनाच्या निरूपणाला आपण या ठिकाणी आता सुरुवात करणार आहोत। प्रथमतः कीर्तने उभा टाकून करायचं आहे मलाही मान्य आहे, पण काही कारणामुळे 3 तास उभा टाकणं महाराजांना शक्य नसल्यामुळे बसून कीर्तनाची सेवा विठू पाटलाला आधी सांगितले की बाबा तुमच्या इथे नेम कसा आहे, जर जमत असेल तरच आपण सेवा करू शकतो, नाहीतर आपल्याला उभा टाकणे शक्य नाही। काही हरकत नाही म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी सेवेला भगवंताच्या प्रारंभ करणार आहोत। भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। या ठिकाणी तुकाराम महाराजांनी भगवंताच्या प्राप्तीचे सगळ्यात सोपे सोपे आपल्याला मार्ग सांगितलेले आहे। पण या ठिकाणी प्रत्यक्ष अभंगाला सुरुवात करण्याच्या आधी आपण 1-2 मिनिटाचा असं विचार करायचा झाला तर संतांशिवाय असं कोण सांगते? संतांशिवाय असं दुसरं कोणीच सांगू शकत नाही की सोप्यातला सोपा मार्ग कोणीही आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचा सांगू शकत नाही। सर्वसामान्य जीवांचा जीव सुद्धा एखाद्या माता भगिनी आहेत, एखाद्या वस्तूमध्ये प्रावीण्य त्यांना प्राप्त आहे। कोणाला पुरणाच्या पोळीमध्ये असेल, कोणाला बासुंदीमध्ये असेल, किंवा विशिष्ट एखाद्या इडली सांबार वगैरे ह्या पदार्थामध्ये जेवायच्या किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये जरी प्रावीण्य असेल तर ती प्रावीण्य मिळालेलं किंवा ते नावलौकिक झालेल्या व्यक्तीला जर आपण विचारलो की बाबा हे सगळं तुमचं गुपित काय, गणित काय, तुम्ही आम्हाला थोडं सांगा, सगळं सांगतील, पण त्याच्यामधलं नेमकं जी गोष्ट आहे, मोजकी जी गोष्ट आहे ते कोणीही सांगत नाही। हे सांगण्याचं काम फक्त संत महात्मे हे करत असतात। त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य जीवाला असं वाटतं की बाबा माझ्यातलं जर मी नेमकं जर गणित आणि गुपित जर मी सगळ्याला सांगितलं तर माझ्याकडे पुन्हा गिराईक हे येणार नाही,
पण संतांचं हृदय हे तसं नाही. संतांचं हृदय कसं आहे की सर्वसामान्य जीवाचा कुठंतरी भगवंताची प्राप्ती व्हावं किंवा सर्वसामान्य जीवाला त्यांचा उद्धार व्हावा, ह्या उद्देशानं संत महात्मे हे अतिशय तळमळ करत असतात. आणि या तळमळीमधून जनसामान्याचा उद्धार करण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांना भगवंताचा विसर, गर्भामध्ये असताना भगवंताची आठवण आपल्याला आहे, वेळोवेळी आपण गर्भामध्ये असताना सतत भगवंताचं नामजप करत असतो सोहम या मंत्राचा. पण ज्यावेळेस मृत्यूलोकामध्ये आपण जन्म घेतो त्यावेळेस मायेचं आवरण पडल्यानंतर आपण त्या गोष्टीचा विसर पडला जातो आपल्याला, आणि तो विसर पडलेला नाहीसं करण्याचं काम हे संत महात्मे आपल्याला करत आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी बाबा या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर तुमच्यावर जो मायेचा प्रभाव पडलेला आहे, मायेचं आवरण पडलेलं आहे, आणि त्याच्यातून तुम्हाला मुक्ती मिळून भगवंताच्या कशा पद्धतीने आपल्याला प्राप्ती करून घ्यायची हे अभंगाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्या सगळ्यात सोपा मार्ग काय सांगितलेला आहे की त्यांनी भावे गावे गीत. आता प्रश्न असा आहे की भाव म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणानं भगवंतावर ठेवलेली श्रद्धा. पण जनसामान्याच्या मनामध्ये, सर्वसामान्य जीवाच्या मनामध्ये आज एकच भाव आहे आपल्याला, सोयाबीनचा भाव, मुगाचा भाव, तुरीचा भाव, आणि जे काही भाव आहे ते आपल्या डोक्यामध्ये एकच भाव बसलेला आहे की ह्या पिकांचा भाव. सध्या निवडणुकीचा पिरियड आहे, त्याच्याचा भाव चालूच आहे, काही लोक टेन्शन घेतात, असे काही अनेक प्रकारचे आहेत. पण हा जो भाव आहे किंवा या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा भाव घेत असतो, पण या ठिकाणी तशा स्वरूपाचा भाव तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाही. मग तुकाराम महाराजांना कशा स्वरूपाचा भाव या ठिकाणी अभिप्रेत आहे, तर तुकाराम महाराजांना भगवंताबद्दलचा भाव या ठिकाणी अभिप्रेत आहे. आता या ठिकाणी भावाचे दोन प्रकार पडतात, एक स्वार्थ भाव आणि दुसरा निस्वार्थ भाव. आता स्वार्थ भाव या ठिकाणी जर आपण म्हणलो तर विशिष्ट कार्यासाठी भगवंताला नवस बोलणे, एखादी इच्छा धरून भगवंताच्या मंदिरामध्ये जाणे, किंवा परीक्षेमध्ये पास होऊ द्या, लहान मुलगा असेल 10वीला 11वीला 12वीला, किंवा एखादा अजिबात लग्नच जमत नसतील, सध्या ही गिराईक जास्त आहे आपल्याकडं, महाराज लोकांकडे जास्त आहे किंवा मुलाचं लग्न जमत नाही, आणि त्यामुळं प्रत्येक देवतेला, खंडोबाला म्हणा, रोकडोबाला म्हणा, मार्तिरायांना म्हणा, सगळीकडे हे नवसाचा कार्यक्रम चालू आहे. पण एखाद्या वेळेस पत्नी चांगली मिळावं, पती चांगली मिळावा, पत्नी चांगली मिळावी, या उद्देशानं अनेक प्रकारे आपण भगवंताकडे स्वार्थ प्रवृत्तीनं जी एखादी कामना व्यक्त करून भगवंताच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताकडे अपेक्षा करून एखादा नवस बोलतो, त्यावेळेस तो भगवंत पूर्ण जरी केला तर त्याला स्वार्थ भाव असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर निस्वार्थ भाव या ठिकाणी जर आपण पाहायचा झाला तर निस्वार्थ भाव भगवंताकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता भगवंताकडे आर्त भावनेनं भगवंताच्या चरणी लीन होणं आणि भगवंतासाठीच तळमळ करणं, याला निस्वार्थ भाव असं म्हणलेलं आहे. म्हणजेच निस्वार्थ प्रेम, कुठल्याही प्रकारची स्वार्थाची अपेक्षा न ठेवता भगवंतावर प्रेम करणे. आता या ठिकाणी असं आहे की आपण भगवंताच्या मंदिरामध्ये जातो, भगवंताचे सगळं व्यवस्थित दर्शन घेत असतो, पण आपला निस्वार्थ भाव आहे का, हा प्रश्न आजच्या युगामध्ये विचारण्यासारखा आहे. पण या ठिकाणी जर आपण निस्वार्थ भावाचं एक दृष्टांत जर पाहायचं म्हणलं तर मला असं वाटतं किंवा एक मातेचं आणि लहान मुलाचं आपण या ठिकाणी दृष्टांत पाहायला हरकत नाही. एक लहान मुलगा असतो आपल्या एका घरामध्ये, आणि त्या घरामध्ये तो लहान जीव अतिशय मोठ्या आनंदाने खेळत असतो, पण त्या जीवाची जी अवस्था असते आणि वडिलांना तो सारखं घ्या घ्या म्हणून रडत असतो, पण वडील काही केलं ते घेत नाही. त्याचं कारण काय बा, वडिलांना प्रेम नाही का, वडिलांच्या मनामध्ये त्या मुलाबद्दल आपुलकी नाही का, आहे. पण त्या मुलाची जी अवस्था आहे ते पाहून वडील त्याला जवळ घेत नाही. त्या मुलाची अवस्था कशी आहे, अतिशय डोळ्यामध्ये चिपडा आहेत, नाकामधून शेंबूड गळत आहे, संडासनं पूर्ण अंग भरलेलं आहे, अतिशय घाणीचं साम्राज्य त्याच्यावर बसलेलं आहे, आणि वडिलांकडे जाण्यासाठी तो जीव अतिशय तळमळीनं वडिलांकडे आता हाका मारत आहे, तरी सुद्धा वडील त्या मुलाला घेतात का, घेत नाहीत. कपडे खराब होतात त्या उद्देशानं वडील त्या मुलाला घेत नाही. वडील काय करतात, आपल्या आई त्या पत्नीला अगं ये अगं ये अगं ये. आता हे दृष्टांत महाराजांनी, ब्रह्मचारी महाराजांना जास्त रंगवणं अवघड आहे, पण सगळ्या माता बहिणीला या ठिकाणी माहित आहे आणि पुरुष मंडळींनाही माहित आहे की हा प्रसंग प्रत्येकाच्या घरामध्ये घडलेला आहे. आणि अशा प्रसंगामध्ये ती आई घरामधून बाहेर येते आणि त्या मुलाला तशाच अवस्थेमध्ये उचलून घेऊन घरामध्ये घेऊन जाते. घरामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलाला स्नान घालते, साबण वगैरे लावते, शॅम्पू वगैरे लावते, स्वच्छ धुवून घेते,
आणि आंघोळ केल्यानंतर, आंघोळ घातल्यानंतर त्या मुलाला कपडे वगैरे घालती, गंध लावती, पावडर लावती, जे आजच्या युगामध्ये जे जे सगळे प्रकार शृंगारित करण्यासाठी आवश्यक आहे ते सगळे प्रकार त्या ठिकाणी करतात. मग केल्यानंतर ती आई त्या मुलाला घेऊन बाहेर येते. बाहेर आल्यानंतर वडील त्या मुलाकडे हात करतात की आता येईल मुलगा माझ्याकडे म्हणून. वडील किती जरी हात केले तर मुलगा वडिलांकडे जायला तयार होत नाही. कारण का तर त्यावेळेस ते वडील घेतलेले नसतात. मग एक मला काय म्हणायचं या ठिकाणी की मग आईची जी माया आहे, आईची जी करुणा आहे अतिशय श्रेष्ठ आहे की नाही. त्याचं कारण काय बाबा, आईला काही स्वार्थ आहे का, त्या ठिकाणी कुठलं काही आहे का, काहीच नाही, फक्त आर्त भावनेनं. कारण कसं आहे की आईची ती मायाच आहे. आईशी कळवळ्याची जाती कधी लाभाविना प्रीती. कुठल्याही प्रकारचा त्या आईच्या मनामध्ये लाभ अपेक्षित न ठेवता त्या लेकरांची सेवा करत असते. पण या ठिकाणी मला असं वाटतं की अशी सेवा करणाऱ्या आईला आपण दूर लोटणे योग्य आहे का, ते सर्वांनी विचार करावा. मग त्या आईची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे की नाही, आहेच. आणि या तरुण वयामध्ये आल्यानंतर आज जे सगळ्या आई वडिलांचे हाल अपेक्षा होत आहेत, वृद्धाश्रमामध्ये जात आहेत, त्याचं कारण काय आहे की आपल्याबद्दल जी आईची अतिशय प्रीती होती, भावना होती, भाव होता, पण आपल्या आईबद्दल आहे का, अजिबात नाही. कारण आपलं कसं होऊन गेले, जेवढं चांगलं आहे ते आपल्याला नकोच आहे का, पाहिजे का. आई वडील चांगले आहेत. ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन अतिशय मेहनतीनं, कारण त्या आईचं जर आपण पाहिलो, लहान जीव लघवी करतो, संडास करतो, अशाही अवस्थेमध्ये आई त्या ठिकाणी त्या लेकराला दुपटं टाकून म्हणा किंवा एखादं चादर टाकून म्हणा त्या लेकराला त्या ठिकाणी झोपत असते दुसऱ्या जागी, आणि आपण त्या वल्ल्या जागी झोपत असते. त्याचं कारण काय, तर कुठल्याही प्रकारच्या आईच्या मनामध्ये प्रीती किंवा भाव, वाईट भाव आहे का, फक्त भाव आहे तिच्या मनामध्ये. आणि अशा स्वरूपाचा भाव आपल्या मनामध्ये आई वडिलांबद्दल असला पाहिजे. आणि असा जर भाव आपण ठेवणार गेलो तर आपल्याला कृतज्ञ म्हणल्याशिवाय राहता येणार नाही. म्हणून अशा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच चांगल्या गोष्टीबद्दल आपल्याला कसं आहे की आपण त्याचा विचारच करत नाही. आता प्रश्न असा पडतो की सत्यामध्ये आपण आलोत, महाराज लोकांनी असे शब्द, कारण एक आहे की बऱ्याच चांगल्या गोष्टी घराकडे येत असतात चालू. आता उदाहरण जर ह्या गावामध्ये कोणी दूध वगैरे विकत असतील तर त्यांना माझ्या हिशोबाने चांगल्या पद्धतीने माहित आहे की दूधवाला दूध घेऊन गावात येत असतो, घरासमोर येत असतो, आणि घरासमोर आल्यानंतर तो दूधवाला त्या घरच्या माणसांना हाका मारत असतो. बाई म्हणा, पाटील म्हणा, जे कोणी असेल त्या घरचा माणूस, हाका मारणे आणि हाका मारून दूध घ्या, दूध घ्या म्हणत असतो. ती बाई त्या घराची बाहेर येते, त्या दुधामध्ये पाणीच आहे, उशीरच झालाय, घट्टच नाही, म्हशीनं जास्तच पाणी पिली का, नको नको तेवढे सगळे प्रश्न विचारत असते. किंवा जो घेणारा व्यक्ती आहे तो सुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतो. पण अशाच पद्धतीनं 5 वाजताच्या नंतरची जी अवस्था आहे, आता इथं कोणी नसेल तो भाग सोडून द्या, त्याच्यावर असणाऱ्या माणसाला तर चांगलाच अनुभव आहे. 5 वाजताच्या नंतरच आपण कसंही पाणी राहू द्या आणि कसंही काही राहू द्या, आपण घेतो की घेत नाही. घेणारे माणसं घेतात की, घेऊन समाधान राहतात की नाही,
अतिशय मस्त, त्यांच्या एवढं कोणीच सुखी नाही. पण ही जी पद्धत आहे की चांगली वस्तू 40 रुपये जरी असेल आणि दुसरी 100 रुपये जरी असेल, तर 40 रुपयामध्ये पूर्ण घर सुखी होत असेल, पण 100 रुपयामध्ये एकटाही सुखी होत नाही, दुसऱ्या दिवशी पूर्ण गावामध्ये त्याची इज्जत गेल्याशिवाय राहत नाही. ही परिस्थिती आज आपली आहे की चांगली वस्तू आपल्याला आवडत नाही. त्याच्यासाठी चांगला जो भाव आहे, देव सुद्धा तसंच आहे की आज सप्त्याच्या माध्यमातून आपल्याला 7 दिवस ही कीर्तनाचा जो घाट घातलेला आहे, सप्त्याचा जो घाट घातलेला आहे, गावातील काही विद्वान लोकांनी, टाळकऱ्यांनी म्हणा, प्रत्येक लोकांना असं वाटतं बा हे काय उपद्व्याप लावून ठेवले, हे काय आगावचं पाप केले सप्त्याचे निमित्त ठेवून, उगाच झोपीचा खराबा केला, असं प्रत्येकाला वाटत असते. तुमच्या गावात वाटत नसेल हे मला वाटतंय, कारण एक गोष्ट की एवढ्या उशिरा 10 वाजल्याच्या नंतर एवढे बसून आहात हे आमचे भाग्यच आहे. पण आज ही परिस्थिती होऊन गेलेली आहे की बाबा प्रत्येकाला चांगली वस्तू नको अशी वाटत आहे. पण ह्या सप्त्याच्या माध्यमातून आपल्याला येणारा कीर्तनकार, प्रवचनकार, जो कोणता कथाभाग या ठिकाणी चाललेला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक जण काय सांगत आहे किंवा भगवंताची प्राप्ती करून घ्या, भगवंताला घ्या. मग कसं घ्या? देव घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, माणसाची प्रवृत्ती आहे, हे विचार आहे. कारण एक गोष्ट अशी आहे की चांगली वस्तू किती जरी सांगितलं असेल तर आपण सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन घेण्याची आपल्याला सवय आहे, कारण आपला विश्वास नाही, हा भाग आहे. मग तो विश्वास कसा असला पाहिजे? तर गोरोबा काकांसारखा असला पाहिजे. कसा विश्वास पाहिजे आणि कसा होता गोरोबा काकांचा? जर आपण पाहायचं झालं तर गोरोबा काकांचे एक आपण दृष्टांताच्या माध्यमातून पाहू. विश्वास कसा ठेवला पाहिजे समोरच्या व्यक्तीवर. आज आपण दवाखान्यात जरी गेलो तर एखाद्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे गेल्या गेल्या आपल्याला सांगितलं चला ठीक आहे, एवढं एवढं असं झालेलं आहे तुम्हाला, लगेच आपण काय म्हणतो दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊ ओपिनियन, कारण आपला डॉक्टरवर विश्वास नाही. अशी आपली पद्धत झाली आहे. पण संत महात्मे तसे आहेत का? अजिबात नाही. मग संत महात्मे कसे आहेत आणि संतांवर आपण कसा विश्वास ठेवला पाहिजे? तर गोरोबा काकांसारखा. मग गोरोबा काकांनी कसा विश्वास ठेवलेला होता? एकदा गोरोबा काका असंच आपल्या सप्त्यामध्ये सारखा सप्ताह चाललेला होता एका गावामध्ये, आणि त्या गावामध्ये गोरोबा काका सुद्धा त्या ठिकाणी कीर्तनाला आलेले होते. कीर्तन अतिशय रंगात आलेलं होतं. गोरोबा काका सुद्धा अतिशय तल्लीन होऊन कीर्तन हे ऐकत होते. ऐकत असताना कीर्तनकारांना, प्रत्येक कीर्तनकारांना एक सवय असते की मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची, आणि ते म्हणत असतात की बा त्या निमित्तानं तरी सर्वसामान्य जीवाचा कुठेतरी भगवंताचा नामोच्चार त्यांच्या मुखामधून घडावा. आणि एवढे लोकांनी जर भगवंताचं नामचिंतन सामूहिकरित्या केलं तर त्याचं लाख पटीनं पुण्य हे सगळ्यांना मिळत असतं. त्या उद्देशाने कीर्तनकार सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करत असतात. पण त्या ठिकाणी करत असताना ते कीर्तनकार म्हणतात की बा सगळ्यांनी टाळ्या वाजवून भगवंताचं मुखानं नामस्मरण करावं. मग त्या ठिकाणी गोरोबा काका सुद्धा भगवंताचं नामचिंतन करतात. मग आपणही 1 मिनिट भगवंताचं नामचिंतन टाळ्या वाजवून करायला हरकत नाही, कारण आता बराच वेळ झाले जेवून झोप आली असेल, सुस्ती आली असेल, त्या विठ्ठल
नाव घ्यायला सर्वसामान्य लोकांमध्ये बसल्यानंतर सगळेजण लाज वाटते आपल्याला, कारण आपल्याला टाळ्या वाजवता येत नाहीत, कारण आपण तेवढं कीर्तनकार जरी तळमळीने सांगत असेल तरी सुद्धा ऐकत असताना तेवढी एकाग्रता आपल्याला लाभली की न लाभली हे आपण या ठिकाणून पाहू शकतो. कारण भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी गोरोबा काका एवढं तल्लीन होऊन ऐकत असतात की त्या कीर्तनकारांनी भगवंताचं नामस्मरण मुखाने आणि हाताने टाळ्या वाजवावं. शेजारी बसलेला मनुष्य पाहतो, सगळेजण टाळ्या वाजवून भगवंताचं नामचिंतन करत असतात. शेजारी बसलेला व्यक्ती पाहतो की हा व्यक्तीला तर हात नव्हते आणि हा व्यक्ती टाळ्या कसा वाजवत आहे, त्याचे हात कशी आले या ठिकाणी. आता गोरोबा काकांचे हात का तुटले, कसे तुटले, जर अशाचा प्रसंग आपण लावायचा झाला तर आपण पहिल्याच शब्दामध्ये अडकून आहोत अभंगाच्या. आता 10 सव्वा 10 झालेत, म्हणजे आपल्याला कमीत कमी 2:30-3 वाजायचीच पाळी. त्याच्यामुळे आपण ते दृष्टांत भक्ती विजय मध्ये आपल्याला सविस्तर तो दृष्टांत पाहायला मिळेल. पण या ठिकाणी गोरोबा काकांना हात आलेले आहे, कारण गोरोबा काकांचा जो भाव होता, कीर्तनकारांनी सांगितलं भगवंताचं नामस्मरण मुखानं घ्या आणि हातानं टाळी वाजवा. कारण एक की असा जो भाव आपला एक भाव धरी मना काही नलगे का भावची कारण काही